नमस्कार. आज आपण पाहणार आहोत राजगड किल्ला. राजगड किल्ला म्हणजे राज्य करणारा किल्ला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजगड हा भारतातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थित एक डोंगराळ प्रदेशातील किल्ला आहे. पूर्वी मुरुमदेव म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत जवळजवळ 26 वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होता. त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलवण्यात आली. तोरणा नावाच्या लगतच्या किल्ल्यातून सापडलेल्या खनिजांचा वापर राजगड किल्ला पूर्णपणे बांधण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी करण्यात आला. राजगड किल्ला पुण्याच्या नेतृत्वेस सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नसरापूरच्या पश्चिमेस सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1376 मीटर म्हणजे 4514 मीटर उंचीवर आहे. किल्ल्याच्या पायथ्याचा व्यास सुमारे 40 किलोमीटर होता, ज्यामुळे त्यावर वेढा घालणे कठीण झाले, ज्यामुळे त्याचे सामरिक मूल्य वाढले. किल्ल्याच्या अवशेषांमध्ये राजवाडे, पाण्याचे टाके आणि गुहा आहेत. हा किल्ला मुरुंबा देवी डोंगर म्हणजेच मुरुंबा देवीचा पर्वत नावाच्या टेकडीवर बांधला गेला होता. कोणत्याही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाधिक दिवस वास्तव्य केले होते असा राजगडाचा अभिमान आहे. इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम पहिला यांचा जन्म, शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई यांचा मृत्यू, आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांचे परतणे, बल्ले किल्ला येथील महादरवाजाच्या भिंतीत अफजल खानाचे डोके दफन करणे, सोनोपंत डबीर यांचे शिवाजी महाराजांना दिलेले कडक शब्द अशा अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. 1665 मध्ये मुघल सैन्याचा नेता मुघल सेनापती जयसिंग पहिला याच्याशी पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 12 किल्ले ठेवले होते त्यांपैकी राजगड किल्ला देखील एक होता. या करारानुसार 23 किल्ले मुघलांना देण्यात आले. हा किल्ला एक महत्त्वाचा पर्यटन स्थळ आहे आणि विशेषतः पावसाळ्यात त्याला सर्वाधिक मागणी असते. किल्ला स्वतःच खूप मोठा आहे आणि एका दिवसात तो पाहणे शक्य नाही, म्हणून पर्यटक किल्ल्यावर रात्री राहणे पसंत करतात. किल्ल्यावरील पद्मावती मंदिरात सुमारे 50 लोक राहू शकतात. पाण्याच्या टाक्यांमध्ये वर्षभर गोड पाणी राहते. राजगडाच्या पायथ्याशी राहणारे ग्रामस्थ या पर्यटकांना स्थानिक प्राचीन वस्तू आणि वस्तू विकतात. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे. सुवेळा माची, पद्मावती तलाव, राजवाडा, गुंजवणे दरवाजा, पद्मावती मंदिर, संजीवनी माची, काळेश्वरी बुरुज आणि परिसर, बाले किल्ला. सुवेळा माची. पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बाले किल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरुज तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माचांचे वैशिष्ट्य आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला ही तुलनेने सोपी वाट आहे. बाले किल्ल्यावर जाण्यासाठी बाले किल्ल्याचाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बाले किल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे. एक ब्रह्मश्री मंदिर आहे. सुवेळा माचीवरून सूर्योदय पाहणे ही दुर्ग भटक्यांसाठी एक पर्वणीच असते. गड किल्ल्यांची भटकंती हे उपयुक्त आहे. पद्मावती तलाव. गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्यांच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. पद्मावती देवीच्या मंदिरात समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवाजीकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. राजवाडा. रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यांमध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारोचे कोठार आहे. सदर ही गडावरती सर्वात महत्त्वाची अशी वस्तू आहे. या वाड्याच्या सभोवतालच्या 25 एकरात महाराजांनी बागही तयार केली, त्या शिवबाग असे म्हणतात. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खाणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसर नौबताचे घर आहे. पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे. यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहे. या परकोटांना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना फलिका असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग
तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहोचतो. गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या 3 प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे, मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाजाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्ट्यपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे 2 उपटे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंड्या आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टीवरून असे अनुमान निघते की हे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वकाळी बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते. राजगडाला एकूण 3 माच्या आहेत. यांपैकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही आहे. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, अमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठार या वस्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राह्मण वर्गाची आणि अष्टप्रधान मंडळांचीही काही घरे आहेत. पद्मावती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले मुरुमदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला 3 मूर्ती दिसतात. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. त्याच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेली आहे. या 2 मूर्तींच्या मध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. चेंदूर फासलेल्या तांदळा म्हणजेच पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या 20 ते 30 जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूस पाण्याचे टाके आहे, त्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच अमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी आहे. संजीवनी माची, सुवेळा माचीच्या बांधणीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. माचीची एकूण लांबी 2.5 किलोमीटर आहे. ही माची सुद्धा 3 टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यात चिलखती बुरुज आहे. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटा लागत थोडे मागे चालत गेल्यावर 3 तिहेरी बांधणीचे बुरुज लागतात. या तिन्ही बुरुजांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण 19 बुरुजे आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडाची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजाने सुद्धा येता येते. आळू दरवाजापासून राजगडाची वैशिष्ट्ये असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा पाऊण मीटर असून खोली सुमारे 6 ते 7 मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंड्या आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातविधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. तोरणा ते राजगड हे अंतर या मार्गे जवळचे आहे. आळू दरवाजा, संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून आत असे. आळू दरवाजा सध्या स्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाजावरील शिल्पात वाघाचे एक सांबर उताणे पाडले आहे असे दाखवले आहे. सुवेळा माची, मुरुमदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगर रांगेला भरभक्कम तटबंदी बांधली आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही, मात्र या माचीचे सुद्धा 3 टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे, याला डुबा असे म्हणतात. या डुबाच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिवंदी घरटी दिसतात. येथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे एसाची केक तानाजी मालुसरे व शिलीमकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर जाते, तर डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीचा खरा भाग सुरू होतो. येथील तटबंदी 2 टप्प्यात विभागली असून प्रत्येक टप्प्यांच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक उंच खडक लागतो आणि या खडकात 3 मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते. या खडकाला
नेड किंवा हत्तीप्रस्तर असे म्हणतात। या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे। या दरवाजाला मेढे दरवाजा असे म्हणतात। हत्तीप्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे। सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे। काळेश्वरी बुरुज आणि परिसर। सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाण्याच्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात। पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत। या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भद्रा नदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात। या रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत। येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरुज आहे। येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो। बालेकिल्ला। राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय। या बालेकिल्ल्याकडे जाण्याचा रस्ता कठीण आणि रुंद आहे। चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो। यालाच महादरवाजा असेही म्हणतात। आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे। कोणत्याही मानवाने अशा प्रकारची वास्तुरचना यापूर्वी केलेली नाही। प्रवेशद्वाराची उंची 6 मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत। बालेकिल्ल्याला साधारण 1.5 मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवले आहेत। दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननी मंदिर आपणास पाहायला भेटते। येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते। तळ्याच्या समोरच उत्तर बुरुज आहे। येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो। बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते। आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे। ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात। येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो। या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रह्मश्री ऋषींचे मंदिर आहे। याशिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती, चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात। राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण 2 दिवस लागतात। गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगाणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहिडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात। गडावर राहण्याची सोय। गडावरील पद्मावती मंदिरात 20 ते 25 जणांची राहण्याची सोय होते। पद्मावती माचीवर राहण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत। जेवणाची सोय आपण स्वतः करावी। पाण्याची सोय पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याचे 12माही टाके लागते। जाण्यासाठी लागणारा वेळ हा 3 तास आहे। गडावर जाण्याची साधने। कर्जत, पाली, पुणे, गुंजवणे या बसस्थानकांवरून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस, खाजगी वाहन गाड्या जाऊ शकतात। धन्यवाद।